नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर कोल्हापूर मार्गे गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अशी खानावळ जिथे थांबणे कंपल्शन आहे. ही आहे भालेकर खानावळ सावंतवाडी इथं. ही 30 वर्ष जुनी खानावळ म्हणजे फिश लव्हर साठी जणू पॅराडाइजच आहे. चला बघूया या हॉटेलचा रिव्ह्यू. त्यासाठी आम्ही सकाळी सकाळी कोल्हापूरमधून निघलो. आंबोलीच्या घनदाट जंगलामधून रस्ता काढत पुढे निघालो होतो. तोपर्यंत पुढे निघाल्यावर तुम्हाला अशी गर्दी दिसली म्हणजे आंबोलीचा धबधबा आला. त्यानंतर एक छोटा धबधबा बघून डायरेक्ट गेलो सावंतवाडीमध्ये भालेकर खानावळ इथं. एकदम वर्ल्ड वाईड रेस्टॉरंट आहे, बघू शकता तुम्ही. ही खानावळ त्यांच्या ऑथेंटिक मालवण जेवणासाठी प्रसिद्ध आहे. इथं आलं की मेन्यू कार्ड वगैरे काही बघायचं नाही. पाहिलं की पहिल्यांदा सोलकडीचे ग्लास ऑर्डर करायचे. यांची सोलकढी खूप भारी असं ऐकलं होतं, म्हणून आम्ही पण आलो आणि डायरेक्ट सोलकढी ऑर्डर केली. तर या सोलकढीमध्ये बघू शकताय तुम्ही मिरची आणि बाकीचं काही काही टाकलेलं दिसतंय आपल्याला. तर आपण आता स्टार्ट करतोय. एवढ्या साऱ्या मिरच्या घातलेल्या होत्या, म्हणलं आता किती तिखट लागत्या काय माहित, पण झणझणी तर होती चवीला एकदम. बट याच्यामध्ये कोकम, नारळाचं दूध, मिरची, कोथिंबीर याचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन होतं, ज्यामुळे याची चव होती एकदम म्हणजे एकदम भारी लागत होती. आणि ज्या अस्सल मालवणी सोलकढी प्यायची होती ती प्यायला भेटली. एकदम घरगुती पद्धतीने बनवलेली होती, एकदम उत्तम टेस्ट आहे. आपल्या इकडं अशा टाईपची सोलकढी नाही भेटणार, तुम्हाला इथे येऊन द्यावी लागेल. इथं तुम्हाला स्टार्टरमध्ये कोळंबी फ्राय आणि चणक, पॉपलेट फ्राय या गोष्टी पण भेटून जातात. तसेच तुम्हाला इथं व्हेज थाळी आणि व्हेज थाळी पण आहे 150 रुपये. आणि त्यासोबतच तुम्हाला नॉनव्हेजमध्ये फिशमध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत. तर यांची प्राइस आहे तिथे मी तर बघू शकता. या माशांच्या प्राइजेस आहेत त्या अवेलेबिलिटी प्रमाणे चेंज पण होऊ शकते. तसेच यांच्याकडे सीझनल मासे पण असते जे या मेनू मध्ये नाहीत. आपण स्टार्टरसाठी कोळंबी ऑर्डर केलेले होते, कोळंबी आलेले आहे. खूप मोठ्या साईजची कोळंबी होती. याची चव पण खूप छान होते आणि एकदम गरमागरम सर्व केले होते. त्यामुळे ही पण एक मस्ट ट्राय डिश आहे इथं आल्यानंतर तुम्हाला स्टार्टरमध्ये. तर हे आलेले आपले फिश थाळी. यामध्ये तांदळाची भाकरी आहे, फिशचा मोठा पीस आहे. आपण सुरमई फिश ऑर्डर केलेले आहे. हे सुका आहे, हे करी आहे, हे पण एक करी आहे आणि सोलकढी थाळी सोबत पण आलेले आहे. तर आता आपण ट्राय करणार पहिल्यांदा फिश सोबत. तांदळाची भाकरी एकदम मस्त आहे बघा, एक नंबर. ही कोळंबीची करी आहे. वा, बेस्ट टेस्ट आतापर्यंत मी खाल्ल्या त्यामध्ये एक नंबर चव आहे. ही कोळंबी करी खूप झणझणीत होती चवीला. ती मे बी थोडी कमी तिखट असते तरी चालली असते, बट टेस्ट वाईज बेस्ट होता. फिश एकदम फ्रेश होता आणि मॅग्नेट पण एकदम बेस्ट झालेला होता. त्यामुळे यातले जे मसाले होते त्याची चव पूर्ण आतमध्ये उतरलेली होते आणि फ्राय बेस्ट असल्यामुळे याची जी वरची लेअर होती ती एकदम खायला कुरकुरीत अशी लागत होती. त्यामुळे ओव्हरऑल बेस्ट होता. आपण या करीमध्ये फिशचा एक एक लहान पीस होता आणि ही जी करी होती ती माइल्ड होती टेस्टला आणि याची ऑथेंटिक मालवणी टेस्ट लागत होती. अदरवाईज जी कोळंबी करी होती ती खूप स्पायसी होती चवीला आणि त्यामुळे ही एकमेकाला कॉम्प्लिमेंट करत होती डिश. मच्छी एक नंबर आवडली मला आणि ही याची टेस्ट एकदम म्हणजे एकदम बेस्ट आहे. कोळंबी रसा स्पायसी आहे, तिखट लागते थोडा कोळंबी रसा. आणि जी फिश करी आहे इकडची, ही फिश करी एकदम माइल्ड आहे आणि चवीला एकदम बेस्ट लागत होती फिश करी. आणि हे लिमिटेड आहे, काही एक्स्ट्रा वाटते तुम्हाला 50 रुपयाला पडेल. आणि जी फिश करी आहे ती अनलिमिटेड आहे, तुम्हाला तुम्ही किती फिश करी घेऊ शकता. बाकी टेस्ट वाईज दोन्ही पण बेस्ट आहेत एकदम. आणि या कोकणी भातासोबत ही फिश करी खाणं हे म्हणजे एक वेगळं सुख मिळते. यांच्याकडे काही सीझनल मासे जसे की शतक, सुळा हे पण असतात.
ते पण तुम्ही ट्राय करू शकता. जनरल आपण फक्त पापलेट, सुरमई आणि कोळंबी हेच ट्राय करतो, पण दुसरे पण मासे ट्राय करा अवेलेबल असतील तर. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चणकचा पण रिव्ह्यू देतो. तुम्ही बघू शकताय आम्ही आलो त्याला कोणी सुद्धा नव्हतं इथं. आणि गर्दी बघा आता अर्ध्या तासामध्ये सगळं हॉटेल फुल झालंय. ओव्हरऑल खूप बेस्ट फूड एक्सपिरियन्स होता. सर्व जेवण एकदम खूप मस्त होते, मासे एकदम फ्रेश होते, त्यामुळे त्याची चव बेस्ट लागत होती. आणि इथला मस्ट ट्राय विषय म्हणजे सोलकढी. इथं आला तर सोलकढी नक्कीच ट्राय केली पाहिजे, अशी एकदम मस्त आणि भारी होती चवीला. आपले चॅनल वीरू लव याला यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी आता गोव्यातल्या जी गोवन फूड आहे त्याचे व्लॉग घेऊन येणार आहे, तर सबस्क्राईब करा. भेटू आपण आता का पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन फूड व्लॉग सोबत.